नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम, तेही अगदी घरच्या घरी, मशीनशिवाय, म्हणजेच मशीन न वापरता। उन्हाळ्यात सगळ्यांना थंडगार काहीतरी खायला आवडतं आणि आंबा म्हणजे सगळ्यांचा फेवरेट। हा आईस्क्रीम इतका टेस्टी लागतो की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 2 पिकलेले आंबे घ्यायचा, त्याचा गर काढायचा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा, चांगला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचा। साखर पाव वाटी, दूध 1 बाउल, 2 रसाळ गोड आंब्याचा हा पेस्ट 1 वाटी, हा बघा, 2 चमचा कस्टर्ड पावडर, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा घ्यायचा। आंबे पिकलेले गोड रसाळ असे 4 घेतलेला आहे, पण 2 आंब्याचा आईस्क्रीम करणार आहे। मँगो आईस्क्रीम करण्यासाठी आंबे हा जास्त पिकलेला घ्यायचा। हा दूध कच्चाच घ्यायचा, त्यामध्ये मलई असतो। या मलईमुळे आपला आईस्क्रीम हा एकदम क्रीमी असा तयार होतो। 1 पातेले मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 बाउल हा कच्चा दूध घातला आहे, म्हणजेच तापवलेला नसलेला दूध घ्यायचा, तो या पातेल्यामध्ये घालायचा। असा चांगला पळीने परतून घ्यायचा। हा दूध थोडासा आटल्यानंतर 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायचा। तेथे मी 2 चमचा घेतलेला आहे, पण यामध्ये 1 चमचाच घालायचा। चांगला असा मिक्स करून घ्यायचा। हा दूध पळीने असा चांगला मिक्स करायचा। हा बघा, अशा प्रकारे कडेला लागलेला साय त्यामध्येच घालायचा। दूध आता चांगला आटलेला आहे, म्हणजे घट्ट असा झालेला आहे। आता या स्टेजला हा पाव वाटी साखर या दुधामध्ये घालायचा आहे। हा साखर आता मी दुधामध्ये घातला आहे। साखर घातल्यानंतर चमच्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, हा दूध चांगला असा क्रीमी व घट्ट असा तयार झालेला आहे। व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा आता या दुधामध्ये घालायचा। हा बघा, मी घातला आहे। आंबा घेताना गोड व रसाळ घ्यायचा। जितका आंबा गोड असतो तितकाच आपला आईस्क्रीम चविष्ट होतो। हा दूध आता चांगला घट्ट व क्रीमी असा तयार झालेला आहे। हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे। हा पातेले आता मी खाली ठेवला आहे। हा दूध आता चांगला थंड होऊ द्यायचा। 2 गोड रसाळ आंब्याचा गर काढून असा मी हा पेस्ट तयार करून घेतला आहे। हा पेस्ट करताना पाणी घालायचा नाही। हा दूध आता थंड झाला आहे। या दुधामध्ये आता हा आंब्याचा पेस्ट घालायचा। हा बघा, सर्व पेस्ट आंब्याचा या दुधामध्ये घालायचा। आंब्याचा पेस्ट मी दुधामध्ये घातला आहे। घातल्यानंतर चमच्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा। चमच्याने चांगला मिक्स करून घ्यायचा। रंग एकदम छान असा आलेला आहे या मिश्रणाला। हा सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगला एकदम स्मूथ पेस्ट होईल असा फिरवून घ्यायचा। मँगो आईस्क्रीमचा हा सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे। हा बघा, सर्व मिश्रण मी आता घातला आहे। रंग
एकदम चांगला आलेला आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा. चांगला घट्ट झाकण बसवायचा. मिक्सरमधून चांगला बारीक पेस्ट तयार करून घ्यायचा, एकदम मऊ मऊ असा. मिक्सरच्या भांड्याचा झाकण उघडायचा. हा बघा, असा पेस्ट तयार झालेला आहे. एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे. मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी असा हा एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेला आहे. हा बघा, मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी हा बघा, असा हा एकदम पेस्ट तयार व्हायला हवा. एकदम स्मूथ असा हा पेस्ट तयार व्हायला हवा. मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी असा मिश्रण तयार करून घ्यायचा. एक कंटेनर घ्यायचा, त्यामध्ये हा सर्व मिश्रण घालायचा. मी हा चौकोनी डबा घेतलेला आहे, त्यामध्ये हा सर्व मिश्रण घालत आहे. हा बघा, हा सर्व आईस्क्रीमचा मिश्रण घालायचा. वरून स्मूथ करायचा. या मिश्रणावर असा हा प्लास्टिक शीट घालायचा. वर झाकण ठेवायचा. मँगो आईस्क्रीम तयार करण्यासाठी हा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा. हा बघा, मी आता ठेवत आहे. फ्रीज उघडला आहे. फ्रीजरमध्ये हा डबा ठेवला आहे. 7 ते 8 तास हा डबा असाच फ्रीजरमध्ये ठेवायचा. फ्रीज बंद करायचा. आईस्क्रीम करण्यासाठी हा 2 साचा मी येथे घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हे साचे आहेत. राहिलेला आईस्क्रीमचा सर्व मिश्रण मी आता या साच्यामध्ये घालणार आहे. हा राहिलेला आईस्क्रीमचा सर्व मिश्रण मी वाटीमध्ये काढून घेत आहे. थोडासा अजून मिक्सरमध्ये राहिलेला आहे. हा बघा, चमच्यानी असा थोडा थोडा करून या साचामध्ये हा सर्व मिश्रण या साचामध्ये घालायचा. चमच्याने सावकाश असा हा मिश्रण घालायचा. हा बघा, असा व्यवस्थित हा सर्व मिश्रण घालायचा. या साचांमध्ये जितका हा मिश्रण बसतो तितकाच हा सर्व मिश्रण या साचामध्ये घालायचा. हा मँगो कँडी आईस्क्रीम तयार होतो. मँगो आईस्क्रीमचा एक साचा भरलेला आहे. आता दुसरा साचा पण असाच भरून घ्यायचा. मँगो आईस्क्रीमचा हा सर्व मिश्रण एकदम स्मूथ असा तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. दोन्ही साचांमध्ये हा आईस्क्रीमचा साहित्य म्हणजे पेस्ट घातलेला आहे. हा बघा, पूर्ण आता दोन्ही साचा भरलेला आहे. या मिश्रणाला स्मूथ टेक्स्चर आलेला आहे. 2 छोट्या आकाराचे प्लास्टिक शीट घ्यायचा. त्याला मधोमध होल पाडायचा. दोन्ही साचांवर हा प्लास्टिक शीट ठेवायचा. होल पाडलेल्या ठिकाणातून आता हा काडी घालायचा. हा बघा, अशा प्रकारे हा काडी असा घालायचा. हा बघा, आता हा मँगो कँडी आईस्क्रीम तयार होतो. हा आईस्क्रीमचे साचे फ्रीजरमध्ये ठेवायचा. मग हा फ्रीज बंद करायचा. 7 ते 8 तास असाच फ्रीजरमध्ये ठेवायचा. 7 ते 8 तासांनी मी आता काढून घेतलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा कँडी मँगो आईस्क्रीम तयार झालेला आहे. बघा,
किती क्रीमी आणि स्मूथ आहे. एकदम मऊ मऊ व क्रीमी असा हा मँगो कँडी आईस्क्रीम तयार झालेला आहे. रंग एकदम चांगला आलेला आहे. येलो क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. हा साच्यामधील मँगो आईस्क्रीम आता तयार झालेला आहे. म्हणजेच कोनमधील मँगो आईस्क्रीम तयार आहे. एकदम मस्त टेक्स्चर, खूपच क्रीमी आणि आंब्याचा खरा स्वाद येतोय. सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम. कंटेनरमधला मँगो आईस्क्रीम कसा तयार झाला आहे ते आता आपण बघणार आहोत. म्हणजेच डब्यातील आईस्क्रीम. हा बघा, एकदम घट्ट असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. सॉफ्ट असा हे आईस्क्रीम असा तयार झाला आहे की एकदम स्मूथ असा हा आईस्क्रीम तयार झाला आहे. तोंडात टाकताच हा आईस्क्रीम विरघळतो. हा आईस्क्रीम एकदम चांगला असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. एकदम क्रीमी असा हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. हा आईस्क्रीम बघा किती क्रीमी आणि स्मूथ आहे. हा सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम असा तयार झाला आहे की आंब्याचा खरा स्वाद येतोय. वा, एकदम मस्त टेक्स्चर, खूपच क्रीमी आणि स्वाद भरपूर असा हा मँगो सुपर क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे. आईस्क्रीम सेट झाल्यावर स्कूप करा. बघा किती क्रीमी आणि स्मूथ आहे. हा आईस्क्रीम मी चमच्यानी काढून असा वाटीमध्ये घातला आहे. असाच आईस्क्रीम मी अजून थोडासा वाटीमध्ये काढून घेत आहे. हा बघा, एकदम क्रीमी स्मूथ असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. एकदम टेस्टी असा आईस्क्रीम तयार झालेला आहे. मँगो आईस्क्रीमला येलो क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. तयार आहे आपला सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम. अशा या उन्हाळ्यातील दिवसामध्ये असा हा थंडगार मँगो क्रीमी आईस्क्रीम खाणं खूपच छान. सर्वांना असा थंड क्रीमी मँगो आईस्क्रीम खायला खूपच आवडतं. जर तुम्हाला सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असा आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा. तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम. आता हा आईस्क्रीम येथे तयार आहे. सुपर क्रीमी मँगो आईस्क्रीम हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.